आता राजा म्हणेल तशी प्रजा वागायची. महाग खा, स्वस्त खा, दिवस जसे तसे काढ. आजचे दिन कधी येतील हे लोकांना विचारावं लागेल खाण्यासाठी. 10 दिवसाला एक टाकी बुक केल्यावरती आम्हाला भेटते. ती टाकी पुरत नाहीये. कमीत कमी आठवड्याला आम्हाला 2 टाक्या लागतात. आजपासून 1000 रुपयाची वाढ म्हणजे कामगारांच्याही पोटावर टाच आणि माझ्याही पोटावर टाच. सिलेंडर नहीं मिल रहा है। ब्लैक में लेना पड़ता, ब्लैक में। किती भेटतो ब्लॅक में? ब्लैक में 4000 का, 3000 का। वेळी प्रसंगी आम्हाला गाड्या सुद्धा सगळ्या व्यावसायिकांना महिन्यात कमीत कमी 10 ते 12 दिवस बंद ठेवतात. आठवड्याला 2 दिवस प्रत्येकजण गाडी बंद ठेवतं. अब इशू तो है, अब क्या कर सकते हैं, अपना धंधा तो चलाना पड़ेगा ना, फैमिली चलाने के लिए। आता आधी पाणी महाग, सगळं महाग, आता खाणं पिणंही महाग होणार. गॅस महाग झाल्यावर परवडणार नाही साहेब. व्यवसाय रोज करायचा असतो. आज कमर्शियल टाक्यांमध्ये 1000 रुपयांनी वाढ झालेली आहे. आजची वाढ त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये काय फरक पाडणार आहे आणि लोकांना याचा कसा फरक पडणार आहे यांच्याकडनं जाणून घेऊ. आज 1000 रुपये वाढलेले आहेत. तू काय पैसे वाढवलेत का, कसं काय? पैसे वाढवले ना, 10 रुपये. कशा काय? एक प्लेट मध्ये 10 रुपये चार्ज वाढवले. पावभाजी 80 ला आहे, पहिले 70 ला होते, आता 80 ला केले. पुलाव पहिले 70 ला होते, आता 80 रुपयाला केले. बस. आणि काय कस्टमर कमी होतील त्याचे नाही का? किंमत कसा कमी तो आहे. आणि हे आपले काय डोसाची गाडी 10 दिवस बंद केले. 10 दिवस बंद केले. आणि कोयल्याची भट्टी आहे ना, ते तुला टाके मिळतात का? नाही टाके ब्लॅक मध्ये घेतो ना. ब्लॅक मध्ये किती रुपये पडतो? 5000 7000. आता 5000 ला आहे बडीवाली. विचारलं का आज सकाळी? विचारलं? हा विचारलं ना, बोले 5000 ला एक टाकी भेटतो. 5000 ला एक टाके. रेट वाढवला का त्यांनी? रेट वाढवले ना 10 रुपये. काय हो, तुम्ही रेट वाढवलेत का आता? हो, पर ताटामागे आम्ही 10 रुपये का वाढवलेले आहे? कारण सध्या गॅसचे दर वाढलेले आहेत. तसे लिगली आम्हाला 2100 रुपयाला मिळतो. तो सिलेंडर आता पुरेसा नाही आहे. 10 दिवसाला एक टाकी बुक केल्यावरती आम्हाला भेटते. ती टाकी पुरत नाहीये. कमीत कमी आठवड्याला आम्हाला 2 टाक्या लागतात. वेळी प्रसंगी आम्हाला गाड्या सुद्धा सगळ्या व्यावसायिकांना महिन्यात कमीत कमी 10 ते 12 दिवस बंद ठेवतात. आठवड्याला 2 दिवस प्रत्येकजण गाडी बंद ठेवतं. सिलेंडर नाही तर काय करणार? आणि जर ब्लॅकनी घ्यायला गेलं तो आम्हाला परवडत नाही. कारण 6000ला सिलेंडर आम्हाला परवडणार नाहीये. 2100 रुपयाला मिळतो, ठीक आहे, एवढंच सांगणार. परिस्थिती आहे त्यात सरकार बोललं होतं की बाबा आपण सिलेंडरचे रेट वाढवणार नाही, पण आता अचानक 1000 रुपयाने वाढवले. नाही, 1750ला आधी आम्ही घ्यायचो, पण आता सध्या आम्हाला 2100 रुपयाला मिळतो. पण तो पुरेसा नाही. दर आठवड्याला मिळत नाही, तर 10 ते 12 दिवसाला सिलेंडर मिळतो. तो आम्हाला पुरत नाहीये. त्यामुळे आम्हाला गाड्या, हातगाड्या ज्या बंद ठेवल्यात. पण पुणे शहरात एक आम्ही बघितलं तर कुठलंही मोठ्या हॉटेल बंद नाही आहे. सरकारबद्दल काय सांगाल? त्यांनी म्हणलं होतं की सिलेंडरचे रेट वाढवणार नाही. रेट वाढवलं. ते सरकार बोलतं तर चालत नाहीये. तुकाराम महाराज म्हणायचे की बोलावी तसे चालावे, तसं सरकार नाहीये. एक बोलतं ओठात एक आहे आणि पोटात एक आहे. सिलेंडरचं दर तर वाढवलेच आहे, पण वाढून सुद्धा आम्हाला सिलेंडर मिळतात. ठीक आहे, 300 रुपये वाढवले काय हरकत नाही, पण कमीत कमी आम्हाला तुम्ही वेळेत द्या आम्हाला सिलेंडर. जर सिलेंडर नाही मिळालं तर आम्हाला गाड्या बंद ठेवायला लागतात. आणि कामगाराचे पगार, त्यांचं खाणेपिणं हे आमच्या अंगलट येतं. त्यामुळं सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन पूर्ववत सिलेंडर सुरळीत करावा. सुरळीत करावं. आणखीन काय गाडी चालक आहेत त्यांच्याबरोबर पण विचारूया. इकडे या काऊगल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. डोसा असतील, सँडविच असेल, शेवपुरी असेल, पण बरेच हे जे गाड्या आहेत त्या सिलेंडरवरती नाही तर ओव्हनवरती किंवा शेगडीवरती चालतात. पण जे सिलेंडर वरती जे व्यवसाय करतात त्यांना याचा कसा फटका बसतोय? काय करता तुम्ही, म्हणजे काय विकता? छोले भटुरे. छोले भटुरे. आता सिलेंडरचे रेट वाढलेले आहेत. काय निर्णय घेतलाय का तुम्ही? सिलेंडर नहीं मिल रहा है। नहीं मिल रहा. ब्लैक में लेना पड़ता, ब्लैक में। किती भेटतो ब्लॅक ने? ब्लैक में 4000 का, 3000 का। 4000 कोई फिक्स रेट नहीं। कोई फिक्स नहीं है, ब्लैक में लेना पड़ता है। अच्छा, म्हणजे जसे भेटतील तसं तुम्हाला घ्यावं लागतं. मग आता कसं करणार? 1000 रुपयाने वाढले टाकी. कनेक्शन नहीं हो पाया ना अभी तक। हाँ? कनेक्शन हो नहीं रहा है, बंद है। कनेक्शन बंद हो गया ना, पहले कनेक्शन हो नहीं रहा। बहुत परेशानी हो रही है। अभी कनेक्शन हम लोगों को तो 15-20 दिन से बंद कर रखे थे, अभी ब्लैक में लेके खोल रहे हैं। अब इशू तो है, अब क्या कर सकते हैं, अपना धंधा तो चलाना पड़ेगा ना, फैमिली चलाने के लिए। अब ब्लैक में हमको कुछ परोड़ता नहीं है, बट अभी अभी क्या सरकार तो बोल रही थी कि सिलेंडर के ऊपर रेट नहीं बढ़ाएंगे. आज के दिन डायरेक्टली 1000 रुपये बढ़ा है. फिर आम आदमी के लिए तो परेशानी ही है ना. कस्टमर पेमेंट बढ़ाना नहीं चाहता, हमारे लिए तो बहुत दिक्कत हो गई है.
ये सब कौन इशू कौन सॉर्ट करेगा? कस्टमर को मतलब कस्टमर अभी उसी तरह से आ रहे हैं कि जो पहले आ रहे थे? नहीं, उस तरह से नहीं आ रहा है। कस्टमर बहुत कम हो गए हैं, प्राइस रेस बढ़ गया है। प्राइस बढ़ने पे कौन खा सकता है इतना महंगा? और हम सिलेंडर की वजह से सब में पर पीस में 10 रुपीज़ हमने बढ़ा दिया है, तो सिलेंडर का रेट की वजह से, तो इस वजह से कस्टमर पे भी असर पड़ रहा है, वो भी नहीं खा सकते। कस्टमर बहुत डोसे वाला कम भी है, इस वजह से थोड़ा सा शाम के बाद ही कस्टमर आते हैं। बट ये है कि पहले की तरह कस्टमर नहीं है। परिस्थिती थोडीशी बिकट आहे, पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे. आणि आणखीन काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याबरोबर पण जाणून घेऊया. इथे डोसावाला आहे, त्याला विचारूया नेमकं काय आता त्याची परिस्थिती. बोला. काय तुम्ही काय विकता? मी डोसा, पावभाजी, पुलाव, सँडविच. साईडला आहे, त्यांना जायला त्रास नको. हा, सँडविच आहे, डोसा आहे, पावभाजी आहे, पुलाव आहे, बरं. या वस्तू विकल्या जातात. आजपासून 1000 रुपयाची वाढ म्हणजे कामगारांच्याही पोटावर टाच आणि माझ्याही पोटावर टाच. काय करणार पुढे? याच्या पुढे काय करणार सरकार? राज्य सरकार काय बघत नाही. केंद्र सरकारने एजन्सीला आजपासून हे स्वातंत्र्य दिल्यामुळं एका रात्रीत 1000 रुपयाची वाढ म्हणजे हे काय स्वतःच्या मनाचं राज्य केल्यासारखं चाललंय. आता लोकशाही राहिलीच नाहीये ह्याच्यात. आता राजा म्हणेल तशी प्रजा वागायची. महाग खा, स्वस्त खा, दिवस जसे तसे काढ. आजचे दिन कधी येतील हे लोकांना विचारावं लागेल खाण्यासाठी. आता आधी पाणी महाग, सगळं महाग, आता खाणं पिणंही महाग होणार. गॅस महाग झाल्यावर परवडणार नाही साहेब. व्यवसाय रोज करायचा असतो. मग आता काय रेट वाढवणार आहे का तुम्ही? रेट वाढवायला 5,000 रुपयांनी वाढवले रेट, तर आम्हाला 1000 रुपयाची पूर्तता होत नाही. प्रत्येक गिरायक नाराज होऊन जातं. शेड आम्ही नेहमी येतो, 1000 तुम्ही 10 रुपये वाढवता, परत स्वस्त झाल्यावर स्वस्त कराल का? आता कुठली गोष्ट सरकारने महाग केल्यानंतर स्वस्त केली अशी दाखवावी. 30-40 हजाराचं सोनं 1.5 लाखावर झालंय. 10 रुपयांनी सुद्धा कुठली गोष्ट कमी होत नाही. रुपयाची किंमत 100च्या आसपास आली आणि 40 रुपयाचं लोकांना वचन दिलं होतं की रुपया स्वस्त होईल, काही होईल. स्वस्तही येणार कुठल्या बाजूने? मध्यमवर्गीय माणूस रोज थोडा थोडा मारणार आहे याच्यात. बरं. मग आता पर्याय काय? पर्याय काय? मी म्हणतोय ना, जिथं 100 गिरायक होत होते तिथं 50 होतील. मला आता ह्या वयात नोकरी मिळणार आहे का सर? कुठलं गव्हर्नमेंट सांभाळणार आहे? कसं का व्हायला पोट गुजारा करण्यासाठी दिवस काढावे लागतील. किती महागाई करायची हे सत्तेच्या हातात आहे आणि सरकारच्या हातात. मित्र, सँडविच बनवतोय काय? रोज बनवतो. किती गिरायक मध्ये तुला फरक पडला वाटतं? 30-40% पडला गिरायकांना. 30-40%. बरं. म्हणजे आता तू कच्चा माल किती बनवायचा, आता किती बनवतो? पहिले जात 100 एक काय 100 पाव किती जातात? पाव 1-2 पत्र जाते. आता पहिले 4 पत्र पत जात होता. 4 पत्रे जात होते, आता 1-2च जातात. काही गिरायकांना विचारूया आपण, त्यांना कसा फटका बसलाय किंवा पुढे कसं काय करणार आहे. काका कुठनं आलेत तुम्ही? काका कुठनं आले? मराठी कम्फर्टेबल है का? कुठनं आले? कहाँ से हो? पंजाब से. पंजाब से. अरे आज रेट बढ़ गया है 1000 रुपए से गैस का, क्या बताओगे? ये बोलिए, आप घर संभालती है क्या अभी? अब हमारी रसोई में खाना बनना महंगा हो गया है। हाँ। बस और तो मैं क्या कहूँ। नहीं, जो घरगुती है ना उसके रेट नहीं बढ़े. जो आप अभी बाहर घूमते हो, बाहर खाते हो, होटल में जाते हो, उसके रेट बढ़े. हाँ, तो फिर ये इसका भी बोझ हमारी जेब पर ही पड़ेगा. दुकानदार खुद से थोड़ा ना भरेगा सिलेंडर के पैसे. जो पाव पूरी हम 20 रुपए की खा रहे हैं वो अब 40 की कर देगा. काय कुठले तुम्ही? पाहिलं गेलं तर या ठिकाणी अनेक असे व्यवसाय आहेत ज्याच्यावरती फटका पडलेला आहे. पण आणखीनही काही व्यावसायिकांना आपण विचारणार आहोत, त्याच्यावरती पर्याय काय आहे हे देखील विचारणार आहोत. पण पाहिलं गेलं तर प्रत्येकाने आजच्याच दिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच आपापले रेट हे 10 ते 20 रुपयाने वाढवायला सुरुवात केलेली आहे. काही लोकांनी या सगळ्यामध्ये क्वांटिटीही कमी केलेली आहे आपल्या फूड मटेरियलमध्ये. आणि आता येणाऱ्या काळात आणखीन बिकट परिस्थिती आपल्याला खाऊ गल्ल्यांमध्ये असतील, रेस्टॉरंटमध्ये असतील आणि इतर व्यवस्थापनामध्ये असतील ते पाहायला मिळणार आहेत.
याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन गोपाळ आर्नेसह मी आदित्य पवार, मुंबईत.